मैं इसका हनुमान हूँ, ये मेरा राम है। मैं इसका हनुमान हूँ, ये मेरा राम है। छाती चीर के देख लो, अंदर बेटा हिंदुस्तान है, अंदर बेटा हिंदुस्तान है. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर व इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी प्राची राजे जाधव, वर्ग 4, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव. मी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन, कित्येक बलिदाने देऊन शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ तीच व्यक्ती समजू शकते ज्या व्यक्तीने कधी पारतंत्र्य पाहिले आहे, ज्या व्यक्तीने कधी गुलामगिरी पाहिली आहे. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ तीच व्यक्ती समजू शकते ज्या व्यक्तीने कधी पारतंत्र्य पाहिले आहे, ज्या व्यक्तीने कधी गुलामगिरी पाहिली आहे. स्वातंत्र्याचे मूल्य शब्दात सांगता येणार नाही, इतके मोठे आहे ते स्वातंत्र्य. आपण तर नशिबानच आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला आहे. अरे हिंदुस्तान, भारत, इंडिया हे नाव नुसतं आमच्या कानावर पडलं ना तरी आमचं रक्त सळसळायला लागतं. आमची मान अभिमानाने उंचावते. जेव्हा तो तिरंगा फडफडत असतो ना तेव्हा या देशातील, तेव्हा आमच्या मनातील भावना बघण्यासारख्याच असतात. किसी ने खूब कहा है कि हम आपकी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. जो आंखों में देखा उसे तूफान कहते हैं. जो दुनिया में देखा उसे खामोशी कहते हैं. और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं. आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हणलं जातं. का बरं? कारण आपल्या भारतासारखा समृद्ध प्रधान, आपल्या भारतासारखा शेती प्रधान, कृषी प्रधान देश कुठेही नाही. अरे पण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण खंत याची वाटते आपल्याला हवा तसा भारत नाहीये. आजकालचे लोक, पूर्वीचे लोक इनामापेक्षा इनाम हा शब्द खूप महत्त्वाचा होता. पूर्वी इनामापेक्षा इमान हा शब्द खूप महत्त्वाचा होता. पण आता इनामापेक्षा इनाम ह्या शब्दाला विसरून जाऊन भ्रष्टाचाराची मैत्री करून आपण इमान या शब्दाला विसरून जातोय. या भारताच्या सूर्याला ना गुन्हेगारीचं ग्रहण लागलं आहे. गुन्हेगारीचं ग्रहण लागलं आहे. अरे कुणी 52 सेकंद जर राष्ट्रगीत म्हणलं तर राष्ट्रभक्त होत नाही हो. जर कोणी 52 सेकंद जर राष्ट्रगीत म्हणलं तर राष्ट्रभक्त होत नाही. 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला जर कोणी वंदे मातरम म्हणलं तर राष्ट्रभक्त होत नाही हो. जर 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला जर कोणी वंदे मातरम म्हणलं तर राष्ट्रभक्त होत नाही. तर राष्ट्रभक्त होत ते राष्ट्र उभारणीने, कर्तृत्वाच्या भावनेने आपण केलेल्या देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाने अरे जरा स्वतःला प्रश्न विचारा. आपण केले का हे सगळं? आपण आहोत का राष्ट्रभक्त? हा प्रश्न सर्वांना पडायलाच हवा. जाता मी एवढेच म्हणेल. अरे पानी ना हो तो नदियाँ किस काम की. आंसू ना हो तो आंखें किस काम की. दिल ना हो तो धड़कन किस काम की. अगर हम वतन के काम ना आए तो ये जिंदगी किस काम की.